मी सचिन सूर्यकांत बेलागडे, रहमतपूर गावचा रहिवासी आहे. मी 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी म्हणून काम करतोय. सुरुवातीला युवकमध्ये काम केल्यानंतर फादर काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केलं. आम्ही 1999 साली पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष्मणराव पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या सातारा जिल्हा राष्ट्रवादीमध्ये केला. मधल्या काळामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचा काम करण्याचा योग आला. राष्ट्रवादीमध्ये अनेक पद्धतीची पदं भूषवित असताना या सातारा जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं जर कोणी न्याय द्यायचं काम केलं असेल तर ते अजितदादा पवारसाहेब यांनी केलं. आणि मग मधल्या काळामध्ये अजितदादांनी विकासाच्या दृष्टीने महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत करून दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर दादांनी निर्णय घेतला त्यावेळेस राज्यातल्या 45 आमदारांनी दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पक्षातल्या अनेक जिल्हाध्यक्षांनी निर्णय घेतला, पक्षातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचं चिन्ह असेल, राष्ट्रवादीचं पक्षाचं नाव असेल, अजितदादांना मिळालं. तरी सुद्धा काही मंडळी आम्हाला गद्दार म्हणून संबोधतात. खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये अजितदादांच्या बरोबर जर सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते, पदाधिकारी जात असतील तर दादांच्या नेतृत्वामध्ये काहीतरी खरंच विशेष असल्याशिवाय गेलेले नाहीत. राहिला मुद्दा सातारा जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामं अजितदादांच्या माध्यमातून झालेत. सातारचं स्टेडियम असेल, त्यानंतर सातारमधल्या आता चाललेलं जे मेडिकल कॉलेजचं काम असेल, अशा अनेक उपक्रम अजितदादांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात झाले. मी आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा प्रचार करतोय. आम्हाला अजितदादांनी एकच सांगितलं, आपल्याला या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये या जिल्ह्याचा असेल, या मतदारसंघाचा असेल, विकास साधायचा असेल तर आपल्याला महायुतीबरोबर राहिलं पाहिजे. आज गेले 25 वर्ष आम्ही या रहमतपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक हाती सत्ता आहे राष्ट्रवादीची. त्याचं कारण म्हणजे अजितदादांनी या रहमतपूरला आत्तापर्यंत दिलेले 200-300 कोटीचे वेगवेगळ्या माध्यमातून विकास निधी असतील. म्हणजे तुम्ही जर रहमतपूरमध्ये जर पाहायला गेला तर रहमतपूरची नगरपालिका असेल, अजितदादा सभागृह असेल, रहमतपूरचं स्टेडियम असेल, रहमतपूरचं मच्छी मार्केट असेल, कुठेही जावा त्या कौनशिलेवरती तुम्हाला अजितदादांचं नाव दिसेल. आणि राजकारणामध्ये कोणताही नेता आमदार निधी द्यायला मर्यादा असतात. राज्यातल्या नेतृत्वाचं जर आपल्याला पाठबळ नसेल तर आपण त्या ठिकाणी गावाचा विकास करू शकत नाही. आणि त्याचे खऱ्या अर्थानं आमच्या रहमतपूरच्या गावाला दादांच्या माध्यमातून अनेक कोटीचे निधी मिळाल्यामुळं आज रहमतपूरचा चेहरामोहरा कोणामुळे बदलला असेल तर तो अजितदादांमुळे बदलला आहे. आता त्यावेळेच्या आमच्याबरोबर असणाऱ्या नेतृत्वाने दादांच्या बरोबर न येण्याचा निर्णय का घेतला, का नाही, याच्यामध्ये मी जात नाही. परंतु मी आजच्या चाललेल्या निवडणुकीमध्ये लोकांना एकच आव्हान करेन, अजितदादांनी रहमतपूरसाठी खूप काही केलेलं आहे. अजितदादांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेले आहेत, आपल्याला महायुतीबरोबर राहायचं आहे. आपल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मनोज घोरपडे यांना प्रचंड मताने विजय करा, अशा पद्धतीचे आपल्याला अजितदादांनी आदेश दिलेले आहेत. तर मी आव्हान करतो सर्वांनी, जे कोणी मतदार बंधू भगिनी असतील, ज्यांचा अजितदादांच्यावरती प्रेम आहे, विश्वास आहे, त्यांनी मनोज घोरपडे यांना कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा, एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जब्बार खान नादाब, मी कराड उत्तर रहमतपूर मंडळाचा अल्पसंख्याक मोर्चाचा अध्यक्ष आहे. सद्यस्थितीत आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आणि मागच्या पंचवर्षी मागच्या 5 वर्षाच्या वेळेस आणि आत्ताच्या वेळेस खूप सारा फरक आहे. की मागच्या सरकारनं आपल्यासाठी रहमतपूर नगरीसाठी किंवा कराड उत्तर विधानसभेसाठी ह्यासाठी काही प्रगती केली आणि आम्ही आता काही करू इच्छितो. आता खूप मोठा फरक आहे. आणि हे सद्यस्थितीत सगळ्या जनतेच्या नजरेसमोर आहे की सध्याचं जे सरकार आहे ते आपल्यासाठी काय करतं. सगळ्यांनी सत्सदविवेकबुद्धीनं मतदान करावं आणि मनोजदा घोरपडेंच्या पाठीने खंबीरपणे पाठीशी उभं राहावं हे मी सगळ्या
मुस्लिम बांधवांना किंवा हिंदू बांधवांना प्रत्येक व्यक्तीला असं सांगेन की मनोजदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. नमस्कार, माझं नाव बाबा जाधव, रहमतपूर. मी कराड उत्तरमध्ये बघत असताना फिरत असताना आज आम्ही समाजात फिरतो बघतो, बाळासाहेबांच्या विषयी प्रचंड नाराजी आहे. त्याची 10 कारणं माझ्याकडे आहेत, अशी 100 कारणं इतर माणसांच्याकडे सुद्धा आहेत की त्यांना मतदान का करू नये यासाठी आज समाज पेटून उठलाय. भारताला स्वातंत्र्य मिळताना जेवढा आनंद झाला नव्हता माणसांना, तेवढा आनंद आज समाजात आहे की ह्या उमेदवाराला इतक्या मजबूत मताधिक्यानं ह्यांना पाडायचं आहे. कारण एक की ह्यांनी 2 पिढ्या ऊसाच्या बांधावर दारी मोडण्यात पोरांचं करिअर बर्बाद केलं. शिकलेल्या तरुणांना काम नाही, ऊसाचं राजकारण केलं फक्त ह्यांनी की ह्यांच्याजवळ कुठलाही विजन नाही. यांना भागात आपल्या विकासाचं काय करावं याचा अंदाज येत नाही की विकास कशा पद्धतीने केला पाहिजे. मनोजदादांच्या माध्यमातून 1000 कोटीचा निधी जर येत असेल इकडं, तर हे आमदार असताना भागात निधी का आला नाही. आज शरदचंद्र पवार गटामध्ये माननीय बाळासाहेबांनी का थांबायचं आणि जयंत पाटलांनी का थांबायचं. कारण कराड तालुक्याला, सांगली तालुक्याला पाणी हे सातारा जिल्ह्यातून सहज कसं उपलब्ध होता येईल यासाठी यांचं एकच विजन आहे. एकच विजन यांनी डोळ्यासमोर ठेवून यांनी नियोजन केलेलं आहे. त्या माध्यमातून समाजात यांनी दुफळी निर्माण करून विकासाचा कुठलाही विजन नसताना, कराड उत्तर मतदारसंघात स्वतः बाळासाहेबांचं मत नसताना यांनी इकडं उभं राहून जो विजयाचा षटकार मारायचे यांनी दिवा स्वप्न बघितलेलं आहे, हे यांचं कधीही पूर्ण होणार नाही. जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे, त्यांनी विजयाची आशा सोडून द्यावी एवढं आम्हाला त्यांना सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताचे आमदार आहेत बाळासाहेब पाटील यांनी रहमतपूरमध्ये तसा काही विकास केला नाही. रोजगाराची संधी काय रहमतपूरमध्ये निर्माण झाली नाही. तरुणांसाठी काय रोजगार रहमतपूरमध्ये यांनी केला नाही. आत्ता आपल्याला नवीन चेहरा पाहिजे, त्यासाठी मनोजदादा यांना आमदार आम्हाला बघायचे. म्हणजे रहमतपूरची तरुण पिढ्या यांना आत्ता मनोजदादांना आमदार झालेलं पाहिजे. एक काम करण्याची त्यांच्याकडे ऊर्जा आहे. रहमतपुरातल्या युवकांना एक काम देणार ते 100% हमी आहे. रहमतपूर का प्रत्येक युवक हे कामाला लागणार, कारखान्यात असो कुठं असो. म्हणजे सगळ्यांचं मत आहे की या बारीला एक नवीन माणूस पाहिजे, नवीन व्यक्ती पाहिजे. मनोजदादा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि एक काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणजे कुठलंही काम इथं योग्य आला तर ते कुठलंही काम करणारच, कधी नाही म्हणणार नाही. म्हणजे एक सामान्य व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांना आज मतदारसंघामध्ये परिस्थिती बघता आज युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न फार महत्वाचा प्रश्न आहे. आज मतदारसंघामध्ये विकासाची कामं बघता गेल्या 25 वर्ष काम करत असलेले आमदार बाळासाहेब पाटील यांनी 25 वर्षामध्ये काही विकास करण्याचं काम केलेलं नाही आहे. आज मतदारसंघामध्ये एखादीही MIDC नाही आहे. युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न फार महत्वाचा आहे. आज मनोज भीमराव घोरपडे युवा मंचच्या माध्यमातून मोतीबिंदू समाजकारण करण्याचं काम मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे ऊस प्रस्थापित आमदारांनी जाळून नेण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना माफीनामे लिहून देण्याचं काम बाळासाहेब पाटलांनी केलेलं आहे. त्यासाठी ह्या वर्षी ह्या निवडणुकीला आज युवकांनी ही निवडणूक, जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि या वर्षी मनोज भीमराव घोरपडे यांना आमदार करण्याचं काम ह्या सगळ्या युवक करणार आहेत. नमस्कार, मी अक्षय माने रहमतपूरमधनं बोलतोय. तर मनोजदादांचं काम हे रहमतपूरमध्ये चांगल्या प्रकारचं आहे आणि दादांनी इथं युवा रोजगार किंवा कारखान्याचं काही काम असू दे,
काही कोणाचं मुलांचं कुठलंही काही काम असू दे तरी दादांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि 20 तारखेला आम्ही सगळेजण मनोजदादांच्याकडून आहे, मनोजदादांना 2 नंबरच्या बटनावर निवडून देणार आहे. आणि आमची रेहमतपूरमधनं मनोजदादांसाठी प्लसमध्ये मनोजदादा असणार आहेत, एवढं सांगतो मी. थांबतो. तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षात जे आत्ताचे सध्याचे आमदार आहेत त्यांना कुठलीही ठोस अशी कामं या मतदारसंघात करता आले नाहीत. रस्ते म्हणा किंवा तरुणांचे रोजगार म्हणा, या कुठल्याही गोष्टीत ठोस असं काम त्यांना या मतदारसंघात करता आलेलं नाही. आणि मनोजदादा हा कसा नवीन चेहरा आहे, या नवीन चेहऱ्याला जर आपण संधी दिली तर त्यांना या मतदारसंघात तरुणांसाठी रोजगार निर्मिती तसेच विविध अशी विकास कामं करण्याची या ठिकाणी त्यांना संधी देण्यासाठी आम्ही यावेळेला मनोजदादा यांची पाठीशी उभा आहोत. महायुती सरकारने आम्हाला वारकऱ्यांना दिंडीसाठी 25 लाखाचा निधी दिला आणि मनोजदादांच्या निवडणुकीत ह्यासाठी मतदान करायचं की त्यांनी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, हा म्हणजे सामान्य माणसांना जाणणारा माणूस आहे व सर्व सुधारणा करण्याची ताकद आहे. मागील आमदारांनी ते एवढी काही सुधारणा केली नाही, त्यामुळे आम्ही मनोजदादांना मतदान करणार, हे माझ्यातर्फे सामान्य वारकऱ्याची इच्छा आहे. नमस्कार. विद्यमान आमदारांनी जो गेले 25 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा कराड उत्तरमध्ये विकासात्मक धोरण न राबवल्यामुळे आज रेहमतपूरमधील सर्व तरुण नागरिक तसेच कराड उत्तरमधील सर्व तरुण नागरिक बंधू भगिनी यांना मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीला सामोरं जावं लागते. त्या बेरोजगारीवरती आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रगतशील आणि दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं विकास काम केलं जाईल. त्याचबरोबर लाडक्या बहिणीसारखी योजना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आणली. त्यानंतर तुम्ही विचार केला तर रेहमतपूरमध्ये आज 100 कोटीची विकास कामं करण्यात आली. रेहमतपूरमध्ये अमृत 2.0 योजनेचे केंद्र शासना माध्यमातून 30 ते 40 कोटी रुपयाचे विकास काम मंजूर करण्यात आले. प्रत्येक गल्ली बोळामध्ये आज 10 लाख 15 लाख 20 लाख या पद्धतीमध्ये कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्यात आले. आणि विकास कामाचे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रेहमतपूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्मान्य निलेश संपतराव माने यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये रेहमतपूरमधील युवकांच्या हाताला काम कसं देण्यात येईल या पद्धतीनं आम्ही काम करत आहोत. त्याचबरोबर आम्ही विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून कसं आणता येईल आणि कराड उत्तरचा अपूर्ण राहिलेला विकास पूर्ण कसं करता येईल या पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत.